नमस्कार. या व्हिडिओमध्ये आपण बॉम्बे हायकोर्ट क्लर्क याबद्दल एक अपडेट बघूया. बॉम्बे हायकोर्ट क्लर्क भरतीची परीक्षा होऊन बराच काळ लोटला आहे, पण अजूनही निकाल लागलेला नाही आहे. कट ऑफ काय लागेल, स्किल टेस्ट म्हणजे टायपिंग टेस्टसाठी किती लोक क्वालिफाय होतील याबद्दल कुठलीही आपल्याला माहिती नाही आहे. त्यामुळे थोडी चिंता वाढत आहे आणि एक संभ्रम तयार झालेला आहे. कारण बरेच लोक आपली प्रॅक्टिस करत आहात, त्यांची प्रॅक्टिस कंटिन्यू चालू आहे, त्यांचा फोकस पण चांगला आहे प्रॅक्टिसवर. स्किल टेस्टची जी आहे प्रॅक्टिस, टायपिंग टेस्ट ते त्यांचे चालू आहे. बट काही लोकांचं मार्क अपेक्षेपेक्षा कमी असल्यामुळे त्यांना थोडं भीती आहे की आपण क्वालिफाय होणार आहोत की नाही, टायपिंग करतोय ही कंटिन्यू करावी किंवा नाही, हे असं थोडंसं त्यांच्या मनात विचार येत आहेत. बॉम्बे हायकोर्टच्या क्लर्कची जवळपास 1,20,000 लोकांनी अर्ज केला होता. डिसेंबर महिन्यात जाहिरात आली होती, एप्रिलमध्ये एक्झाम झाली त्याची. 1,20,000 लोकांनी अर्ज केला होता. त्यातल्या जवळपास ऑलमोस्ट सगळ्यांनीच रिटर्न टेस्ट किंवा स्क्रीनिंग टेस्ट जी म्हणतो आपण ती दिलेली आहे एप्रिलमध्ये. आणि परीक्षा झाल्यानंतर एका महिन्यामध्ये उमेदवारांना अपेक्षा होती की शॉर्टलिस्ट लागेल आणि स्किल टेस्ट बाबत माहिती मिळेल. मात्र आजपर्यंत कोणती अधिकृत यादी जाहीर झालेली नाही. त्यामुळे थोडा प्रश्न निर्माण होत आहे, किती उमेदवार स्किल टेस्टसाठी पात्र होतील, काय कट ऑफ लागेल, याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. यासाठी नाही का आपल्याला थोडं मागची जी भरती झाली होती त्याचा टाइमलाईन आपल्याला बघावं लागेल. ठीक आहे, एकदा आपण मागच्या भरतीचे थोडे टाइमलाईन बघूया. त्याहून तुम्हाला अंदाज येऊन जाईल की या भरतीला पण किती वेळ लागेल. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. हे बघा, मागची बॉम्बे हायकोर्टची जी भरती झाली होती ती जाहिरात आली होती जवळपास जानेवारी महिन्यात आली होती. जानेवारी 2025 इथे लिहिलेलं आहे. जाहिरात प्रसिद्ध झाली होती जानेवारी 2025 मध्ये. टोटल जागा किती होत्या? 124 लोकांना त्यांना घ्यायचं होतं सिलेक्ट लिस्ट आणि 31 लोकांना वेटिंग घ्यायचं होतं. ठीक आहे, म्हणजे 124 + 31 जवळपास 155 लोकांना त्यांना घ्यायचं होतं. 124 सिलेक्ट लिस्ट आणि 31 लोकांची वेटिंग लिस्ट असं ते तयार करणार होते. 14 जानेवारीला जाहिरात प्रसिद्ध झाली. त्यानंतर 21 जानेवारी ते 5 फेब्रुवारी हे 15 दिवस अप्लिकेशन फॉर्म किंवा एक्झाम फॉर्म भरण्यासाठी दिलं होतं. त्यानंतर जवळपास 3 महिन्यानंतर 7 मेला 38,000 लोकांनी अप्लिकेशन केलंय हे असं कळालं. त्यामधले 10,000 विद्यार्थी रिजेक्ट झाले होते कारण की त्यांनी पेमेंट केलं नव्हतं. त्यामुळे या 38,000 पैकी जवळपास 10,000 समथिंग विद्यार्थी कॅन्सल झाल्यामुळे लास्ट 27,000 विद्यार्थी राहिले होते, जे की एलिजिबल होते स्क्रीनिंग टेस्टसाठी, म्हणजेच लेखी परीक्षेसाठी, रिटर्न टेस्टसाठी. ठीक आहे, त्या लोकांची रिटर्न टेस्ट झाली होती 10 ऑगस्टला. 12 ऑगस्टला म्हणजे 12 ऑगस्टला त्यांची फर्स्ट आन्सर की आली. 26 ऑगस्ट सेकंड आन्सर की म्हणजे फायनल आन्सर की आली. त्यानंतर 15 दिवसांनीच फायनल आन्सर की आल्याच्या 15-20 दिवसांनीच रिझल्ट लागला होता. रिझल्टमध्ये सांगितलं होतं की 64 मार्क्स कट ऑफ आहे आणि जे 27,000 लोकांनी एक्झाम दिली होती, 27,000 त्यातले फक्त 1,150च विद्यार्थी क्वालिफाय केले होते स्किल टेस्टसाठी. त्यांनी काय केलं होतं की जवळपास ज्या जागा आहेत 124 लोकांची यादी बनवायची होती प्लस 31 वेटिंग, जवळपास 150 जागा, याचे 10 पट त्यांनी लोक घेतले. म्हणून जवळपास 1150 विद्यार्थी तयार झाले. ठीक आहे, या 124च्या 10 पट त्यांनी जवळपास विद्यार्थी घेतले होते. तर ते 1,150 विद्यार्थी एलिजिबल झाले स्किल टेस्टसाठी, टायपिंग टेस्टसाठी. त्यानंतर 5 ऑक्टोबरला स्किल टेस्ट झाली, एका महिन्याने स्किल टेस्ट झाली. 20 नोव्हेंबरला पुढच्या महिन्यात त्याचा रिझल्ट लागला आणि 1,150 लोकांनी जी स्किल टेस्ट दिली होती, 1,150 लोकांनी ज्यांनी टायपिंग केली होती त्यातले फक्त 150 लोकच पास झाले. टायपिंग मध्ये क्रायटेरिया होता तुम्हाला कमीत कमी 50% 10 मार्क पडले पाहिजे, 20 पैकी 10 मार्क पडले पाहिजे. 9.5 असेल तरी तुम्ही रिजेक्ट आहात. 10 आणि 10 पेक्षा जास्त मार्क असतील, 10 आणि 10 पेक्षा जास्त असतील तुम्ही पास आहात. तर या 1150 मधले फक्त 150 विद्यार्थी असे होते की ज्यांना 10 आणि 10 पेक्षा जास्त मार्क पडले. टायपिंग इझी नाही आहे कोर्टाची, त्याच्यामुळे बरेचसे लोक टायपिंग मध्ये फेल झालेत. 1150 पैकी 1000 विद्यार्थी तर नापासच झाले टायपिंग मध्ये, फक्त 150 विद्यार्थी क्वालिफाय झाले. याच्यावर समजून घेऊ शकता की तुमची आज
जी टायपिंगची प्रॅक्टिस चालू आहे ती तुम्हाला खंड न पडू देता चालू ठेवायची आहे, कारण की खूप कॉम्पिटिशन आहे, प्लस टायपिंग टफ पण आहे. तुमचा स्पीड 450 आज पाहिजे, त्या टायपिंगच्या वेळेस तुमचा तो क्वालिफाय होईल अशी तुमची लेवल आजच पाहिजे. ठीक आहे. आता 150 विद्यार्थी पास झाले टायपिंग, त्यानंतर त्या सगळ्यांना 5 आणि 6 तारखेला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला बोलवलं होतं. त्यातले 149 विद्यार्थी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये पास झाले आणि 4 विद्यार्थी रिजेक्ट झाले होते, कारण की त्यांच्याकडे टायपिंग सर्टिफिकेटची जी डेट होती ती चुकीची होती आणि त्यांनी फॉर्म भरताना जी एक्झाम आली होती ती डेट टाकली होती, बट त्यांच्याकडे तेव्हा टायपिंग सर्टिफिकेट नव्हतं, असं काहीतरी इश्यू होता. ठीक आहे. त्यानंतर 15 दिवसाने 16, 17, 18 आणि 19 डिसेंबर हे 4 दिवस इंटरव्ह्यू चाललेत. नंतर एका महिन्याने जवळपास 20 दिवसांनीच 8 जानेवारीला फायनल रिझल्ट आला आणि 124 लोकांना घेतलं आणि 18 लोकांना वेटिंग मध्ये घेतलं. आता बघा, वेटिंग मध्ये किती लोकांना घ्यायचं होतं? 31 लोकांना घ्यायचं होतं, 31 लोकांना. पण त्यांना 31 वेटिंग वाले भेटले का? नाही, 18च भेटले, कारण की काही जण इंटरव्ह्यू मध्ये फेल झाले. इंटरव्ह्यू मध्ये 40 पैकी 16 मार्क पासिंग आहेत, 16 मार्क्स. ज्यांना 16 पेक्षा कमी पडतात ते डिस्क्वालिफाय होऊन जातात, रिजेक्ट होऊन जातात. तुम्हाला रिटर्न टेस्टमध्ये टायपिंगमध्ये चांगले मार्क जरी असले आणि इंटरव्ह्यू मध्ये तुम्ही जर फेल असला तर तुम्ही फेल आहात, कारण की कमीत कमी 60 मार्क पाहिजे होते. आता घ्यायचे होते त्यांना 124 सिलेक्ट लिस्ट आणि 31 वेटिंग, पण त्यांना वेटिंगचे विद्यार्थी तेवढे भेटले नाही, कारण की पहिली गोष्ट, जेव्हा 1150 विद्यार्थी क्वालिफाय केले होते स्किल टेस्टसाठी, त्यांना वाटलं होतं की 400-500 विद्यार्थी स्किल टेस्ट पास होतील, पण नाही, फक्त 150 विद्यार्थी स्किल टेस्ट पास झाले. कारण की ज्यांना टायपिंग येते त्यांचा एवढा चांगला मार्क्स किंवा चांगले स्कोर राहत नाही. तो कट ऑफ त्यांनी 64च्या ऐवजी थोडा कमी घेतला असता तर विद्यार्थी जास्त बसले असते, जास्त विद्यार्थी टायपिंगसाठी क्वालिफाय झाले असते, त्यानंतर टायपिंग पण जास्त विद्यार्थी पास झाले असते आणि इंटरव्ह्यूला पण त्यांना चांगले विद्यार्थी भेटले असते की ज्यांना टायपिंग पण जमते आणि अभ्यास पण आहे. त्यांना 150 विद्यार्थीच मिळाले इंटरव्ह्यूसाठी. 150 पैकी त्यांना तर जवळपास सगळेच घ्यायचे होते, कारण की 124 सिलेक्ट लिस्ट आणि 31 वेटिंग. ऍक्च्युअली त्यांना तेवढे पण भेटले नाही. त्या इंटरव्ह्यू मध्ये पण बरेच जण नापास झाले, त्यामुळे वेटिंग लिस्ट कमीची लागली. त्या वेळेसचे पण जागा काही बाकी आहेत की ज्या या भरतीमध्ये ऍड केल्या आहेत. मागच्या भरतीवाला टॉपर किती होता? 117 मार्कावर तो टॉपर होता. हे इथं बघा, 117 वर टॉपर होता आणि शेवटचा विद्यार्थी 95.25 मार्क्सवर घेतला होता. आता सध्या वॅकन्सी किती आहे? जी सध्या भरती चालू आहे त्यामध्ये वॅकन्सी किती आहे? बॉम्बे हायकोर्टमध्ये आहे 830 वॅकन्सीज, नागपूर हायकोर्टमध्ये आहे 166 आणि औरंगाबाद हायकोर्टमध्ये आहे 336. याचे आपण आता 10 पट तर ते घेणार नाहीत, कारण की मागच्या 10 पट घेतले त्यांना ती विद्यार्थी संख्या चांगली भेटली नाही. कमीत कमी ते 15 पट तरी विद्यार्थी घेतील. या 830चे 15 पट, नंतर या 166चे 15 पट आणि 336चे 15 पट. तर जवळपास टोटल टायपिंगसाठी क्वालिफाय होतील 20,000 विद्यार्थी. कारण की बघा, जागा किती आहेत? जागा टोटल आहेत 1332, 1332 जागा आहेत क्लर्कच्या. खूप मोठी भरती आहे. याच्या 10 पट जरी पकडले तर 13,000 विद्यार्थी होतात. त्यांना 15 पट केल्यावरती 19,000 विद्यार्थी होतात. 20,000 जवळपास तो आकडा येतो. 20,000 ते विद्यार्थी घेतील, कारण की मागच्या वेळेस 10 पट विद्यार्थी घेऊन त्यांना टायपिंगला जसे विद्यार्थी पाहिजे तसे भेटले नाही. 1100 विद्यार्थी टायपिंगला क्वालिफाय केले, त्यातले 1000 विद्यार्थी टायपिंगमध्येच नापास झाले. त्यामुळे यावेळेस ते चांगला रेशो ठेवतील, खूप काही विद्यार्थी घेतील, जेणेकरून टायपिंग करणारे विद्यार्थी त्यांना मिळतील. ओरिजिनल टायपिंग करणारे जे आहेत खरे ते मिळतील. आणि मग इंटरव्ह्यूला बरेचसा क्राऊड मिळाला की त्यांना जी पाहिजे ते विद्यार्थी ते घेऊ शकतात. त्यांची सिलेक्ट लिस्ट, वेटिंग लिस्ट सगळ्या गोष्टी कव्हर होतील. आता बॉम्बेला बघा ना तुम्ही, 830 लोकांची सिलेक्ट लिस्ट आहे, बरोबर? 830 लोकांची सिलेक्ट लिस्ट आहे आणि 200 लोकांची वेटिंग लिस्ट आहे. नागपूरला पण सेम 166 लोकांची सिलेक्ट लिस्ट आहे, 40 लोकांची वेटिंग लिस्ट आहे. औरंगाबाद हायकोर्टमध्ये पण 336 लोकांची सिलेक्ट लिस्ट आणि 81 लोकांची वेटिंग लिस्ट तयार करायची. तर त्यांना भरपूर क्राऊड पाहिजे. आता ही जी रिटर्न टेस्ट झालेली आहे ही झाली होती एप्रिलमध्ये झाली होती. आताची जी झालेली आहे एप्रिलमध्ये रिटर्न टेस्ट झाली. मे मध्ये रिझल्ट अपेक्षित होता पण तो आला नाही, कारण की मागची टाइमलाईन बघितली आपण, एक महिन्याने सगळ्या गोष्टी पुढे पुढे होत गेल्या. वर्षभरात पूर्ण भरती क्लिअर केली होती मागच्या वेळेस. हे बघा ना, इथं बघा, 14 जानेवारी 2025, एक मिनिट, 14 जानेवारी 2025 ला भरती आली होती, म्हणजे जाहिरात आली होती आणि शेवटचं 8 जानेवारी 2026 ला सगळं डिक्लेअर झालं होतं. म्हणजे एका वर्षात सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्या होत्या. आता एप्रिलमध्ये एक्झाम झाली, मे मध्ये अपेक्षित होतं बट तो काही रिझल्ट लागला नाही. आता जून पण संपतोय, कदाचित यात पुढच्या वीकमध्ये रिझल्ट लागू शकतो, कारण की एप्रिल पूर्ण गेला, मे पूर्ण गेला आणि जून पण पूर्ण संपतोय. तर
चान्सेस आहेत, खूप हाय चान्सेस आहेत लास्ट वीक मध्ये जूनच्या, म्हणजे आता येणाऱ्या पुढच्या वीक मध्ये तो रिझल्ट लागू शकतो. आता बऱ्याच लोकांचं डाऊट होते, सर 90 मार्क्सचा पेपर होता, पेपर खूप इझी होता, पण आमच्या खूप सिली मिस्टेक झाल्या, तर कट ऑफ काय लागेल? काही लोकांनी 70 मार्क्स सांगितले, काही लोकांनी 75 सांगितले. तर विचार करा, जर त्यांना खूप लोक घ्यायचे आहेत, 15 पट तरी विद्यार्थी घ्यायचे आहेत, तर तो कट ऑफ 70-75 राहणार नाही. कारण की मागच्या वेळेस कट ऑफ 64 होता, तेव्हा जागा किती होत्या? 124 सिलेक्ट लिस्ट. यावेळेस जवळपास 1300 जागा आहेत, 1300 प्लस जागा आहेत. तर तो कट ऑफ निश्चितच 60 पर्यंत आला पाहिजे. पण आता वेगवेगळ्या बेंच, वेगवेगळे अर्ज आलेले आहेत. संभाजीनगरला किती अर्ज आहेत, नागपूरला किती अर्ज आहेत, मुंबईला किती अर्ज आहेत. मुंबईला जागा भरपूर आहेत, नागपूरला कमी आहेत, संभाजीनगरला बऱ्यापैकी जागा आहेत. तर त्यानुसार ते राहील. काही झालं तरी तो कट ऑफ 65च्या वर लागणार नाही, ही गॅरंटी. मला असं वाटते 60-64च्या मधातच तो कट ऑफ लागेल. 70-75 पर्यंत कट ऑफ जाणारच नाही. कट ऑफ बद्दल आपण जास्त काही प्रेडिक्ट करू शकत नाही. फायनल लिस्टमध्येच कळून जाईल काय झालंय ते. बट एक सेफ स्कोर मला असं वाटतो 60-64च्या मधात जरी असं तुम्ही तर क्वालिफाय होऊ शकता. कारण की खूप जास्त कट ऑफ ठेवला आणि ते कमी विद्यार्थी क्वालिफाय केले स्किल टेस्टसाठी, तर टायपिंग बऱ्याच लोकांना येत नाही, टायपिंग मध्ये फेल होतात. मग इंटरव्ह्यू मध्ये कमी लोक क्वालिफाय होतात आणि ते पूर्ण जागा भरल्या जात नाही. त्यांना तो मागचा अनुभव आहे, त्यामुळे ते जास्त घेते. आणि इथे सांगितलेलं आहे स्किल टेस्ट मध्ये कमीत कमी 10 मार्क पाहिजे. 20 पैकी 10 मार्क स्किल टेस्ट मध्ये पाहिजे आणि इंटरव्ह्यू मध्ये 40 पैकी 16 मार्क पाहिजे. तर इथं बघा 90 मार्क्सचा पेपर झालता, त्यानंतर 20 मार्काची स्किल टेस्ट होईल आणि 40 मार्काचा आपला इंटरव्ह्यू होईल. टोटल 150 मार्क्स. रिटर्न मध्ये 65 प्लस जे आज आहे ते बिंदास राहा, तुमचं टायपिंग मध्ये काम होईलच आणि तुम्ही शॉर्टलिस्ट होणारच आहात. ज्यांना 60 आणि 65च्या मधात आहात, तुमचे पण 90% चान्सेस आहेत, कदाचित होईलच. आणि टायपिंग सध्या प्रॅक्टिस केली ती कंटिन्युटी ठेवा, कारण पुढे अजून खूप काही चान्सेस आहेत. जिल्हा न्यायालयाची परत एकदा भरती होऊ शकते. पुन्हा एकदा मुंबई उच्च न्यायालयामधल्या जे मागच्या जागा बाकी होत्या त्यामध्ये एखादी वॅकन्सी येऊ शकते. बाकी पण सरळ सेवा आहे की जिथे टायपिंगचं स्किल टेस्ट होतात, तर तुम्हाला ते स्किल टेस्ट इम्पॉर्टंट आहेतच. त्यामुळे टायपिंग प्रॅक्टिस तुमची चालूच ठेवा, त्याला खंड पडू देऊ नका. आणि इंटरव्ह्यूची पण तुमची तयारी चांगली असू द्या. 40 मार्क म्हणजे खूप आहे, खूप काही डिसाइडिंग फॅक्टर आहे हा इंटरव्ह्यू मध्ये. तुम्हाला जर 16 पेक्षा कमी मिळाले तर तुमचा काहीच फायदा नाही. मागच्या दोन्ही टप्प्यामध्ये चांगले मार्क्स घेऊन पण तुमचं नुकसान होईल. त्याच्यामुळे इथे 16 मार्क्स तरी मिळाले पाहिजे असं तुम्ही तयारी करा. ठीक आहे, ह्या एवढ्या गोष्टी सांगायच्या होत्या. काही तुमचे डाऊट असतील तर मला विचारा, कमेंट करा. आपण त्या सगळ्या गोष्टी डाऊट क्लिअर करायचा प्रयत्न करू. कधी येईल स्किल टेस्टचा रिझल्ट? तर नेक्स्ट वीक मध्ये खूप हाय चान्सेस आहेत रिझल्ट येण्याचा. मला तरी वाटते की ते 15 टाइम्स विद्यार्थी क्वालिफाय करतील स्किल टेस्टसाठी. त्यानंतर लगेच जुलैमध्ये स्किल टेस्टचा विचार करतील. त्यानंतर स्किल टेस्ट झाल्यानंतर तुम्हाला माहिती आहे की कमीत कमी 10 मार्क मिळाले तर आपण इंटरव्ह्यूसाठी क्वालिफाय होणार. तर ऑल द बेस्ट या सर्व प्रोसेससाठी. आणि तुमचे काही डाऊट असतील मला विचारा. मागची टाइमलाईन आपण सांगितली, टोटल वॅकन्सी आपण सांगितल्या, सगळ्या गोष्टी आपण क्लिअर केलेल्या आहेत. चला, थँक्यू. काही डाऊट असेल तर मला कमेंट करा, प्रत्येकाला मी आन्सर देईलच.